महाराष्ट्रीयन संत एक कुर्मदास होऊन गेले. हात नाही, पाय नाही, चालता येत नाही, जगाने विटंबना केली, पण कुर्मदासाने संपूर्ण आपलं जीवन भगवंताला अर्पण केलं. 24 तास भगवंताचं भजन, 24 तास भगवंताचं भजन. आता मला वाटतं माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या मालिकेमध्ये कुर्मदासांचं चरित्र दाखवलंय, थोडंसं ते वेगळंच सांगतात. जगाने विटंबना केली मायबाप, संपूर्ण कुर्मदासाने भगवंताला अर्पण करून टाकलंय. नामामध्ये किती पॉवर आहे, किती सामर्थ्य आहे, कलियुगामध्ये किती श्रेष्ठ आहे सांगतोय का. कुर्मदास पंढरपूरला जाण्याची लालसा धरतोय. गडबडत 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 मोडलिंग गाव आहे पंढरपूरच्या अलीकडे, तिथपर्यंत पोहोचतो. कुर्मदासाचं शरीर जीर्ण शीर्ण होतं. कुर्मदासाच्या नेत्रामध्ये अश्रू आहेत, पण डोळ्यामध्ये अश्रू तर आहेत, मुखामधलं भजन बंद नाही. कुर्मदास रोडच्या कडेला पडलेला आहे. वारीला चाललेली वारकरी विचारतात, कुर्मदासा कशाला आला रे बाबा, शरीर तुझं साथ देत नाही, का आलास. कुर्मदास म्हणले, अरे जिथपर्यंत श्वास प्राण होता, ताकद होती, तिथपर्यंत आलो, आगे की राम जाणे. पांडुरंगाला भेटायचं लालच आहे, बस माझ्या पांडुरंगाला एक निरोप द्याल वारकरी बाबा, एक निरोप द्याल माझ्या पांडुरंगाला. बोला कुर्मदासा, माझ्या पांडुरंगाला सांगा वारकरी बाबा, तुमचा भक्त कुर्मदास मोडलिंग गावापर्यंत आला म्हणावं, इथपर्यंत आला म्हणावं. पांडुरंगा क्षमा कर, मी तिथपर्यंत येऊ शकत नाही, माझा रामराम इथनच घ्या, माझा प्रणाम स्वीकारा, एवढाच निरोप द्या. वारकरी सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू गाळतात. काय साधन आहे, काय नामनिष्ठा आहे. वारकरी जातात, पांडुरंगाचं दर्शन घेतात, पांडुरंगापर्यंत ही खबर पोहोचवतात. पांडुरंगाला कळत नसेल, न कळता न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. फक्त कुर्मदास एवढा निरोप देतात. वारकरी तर जाऊन सांगतात, त्याच्या अगोदरच माझा पांडुरंग विटेवरनं ताड दिशी उडी मारतो, धावत पळत ज्या ठिकाणी कुर्मदास पडले तिथपर्यंत येतात. पडलेला कुर्मदास रक्ताने माखलेला आहे. पांडुरंग उचलतात, आपल्या मांडीवरती घेतात. अरे राजा, किती कष्ट माझ्यासाठी. देवा कष्ट नाही रे, कोण म्हटलं कष्ट आहे. मग हे काय कुर्मदास. देवा जगाच्या पाठीवर आज माझ्या एवढा कोणी सुखी नाही देवा. अरे जेवढा मी सुखी आहे ना देवा, तेवढं जगाच्या पाठीवर आतापर्यंत कोणी सुखी, आज कोणी सुखी नाही देवा. भगवान म्हणले, कसं रे कुर्मदासा. देवा ज्याला हात नाही, पाय नाही, ज्याच्यामध्ये कुठलं सामर्थ्य नाही, तो आज जगाच्या बापाच्या मांडीवर बसला, त्याच्यासारखा दुसरा सौभाग्यवान कोण असेल. अरे माझ्यासारखा सौभाग्यवान आज मीच आहे देवा. मला जगाच्या बापाची मांडी मिळाली. याला नामनिष्ठा म्हणतात नाही बाप. कलियुगामध्ये केवळ नामस्मरण जरी केलं ना, माझा भूत भावन भगवान भोलेनाथ कैलास पर्वतावरून धावत धावत आपल्या दारामध्ये आल्याशिवाय राहत नाही. इथला मी एक चमत्कार ऐकलाय. एका महिन्यापूर्वी आपण अभिषेक करतो ना भगवान बेलेश्वराचा. दररोज माता थोडं थोडं लोटा जर पाणी टाकलं, 10-20 लोट्यांमध्ये ते खड्डा भरते म्हणे. मला ते बघायचं आहे, बघितलं नाही मी अजून. त्याचे जल जातं भोलेबाबाचं आंघोळ करून साईडला, ते थोडासा खड्डा आहे, ते खड्डा भरतो म्हणे, त्याला उपसावं लागतं. पण आत्ता जी अभिषेक होतो एका महिन्यापूर्वी, तुम्ही त्याला साक्षीदार आहात गावकरी. तो अभिषेक केला त्या एवढ्याशा खड्ड्यामध्ये, एवढं मोठं पाणी भोलेनाथाच्या अंगावरती तीर्थ ओतलं. ते गेलेलं भोलेनाथाचं चरण अमृत कुठे गेलं. खड्डा भरलाही नाही आणि लेवल सुद्धा वर आली नाही. हे चमत्कार आहे आपल्या बेलेश्वराचा. एक वाक्य लक्षात ठेवा, हा बेलेश्वर उगाच आला नाही. हा बेलेश्वर एका आईची इच्छा आणि त्या आईच्या पूर्ततेसाठी, पुत्राने केलेली त्या आईची पूर्तता, आईची इच्छा पूर्ण करणाऱ्या एका सुसंस्कारिक पुत्राने ती आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेवाला इथे आणलेला आहे. हा बेलेश्वर एवढा सोपा नाही. हा बेलेश्वर एका आईच्या इच्छेसाठी इथे आलाय. हा बेलेश्वर जागृत आहे हे मला सांगण्याची गरज नाही. ही भूमी सांगते. इथे बसल्यानंतर जी प्रसन्नता आहे ना, ती प्रसन्नताच आम्हाला ओरडून ओरडून सांगते, हा माझा बेलेश्वर केवळ दगडाची मूर्ती नाही, तो साक्षात माझा महाकाल आहे. हा हर मनोकामना पूर्ण करणार आहे. इच्छा करा. माझ्या बेलेश्वराने नाही पूर्ण केली तर मला सांगा. बस नियम करा मी काल सांगितल्या पद्धतीने. म्हणून ऐका माय बाप, नामामध्ये ते सामर्थ्य आहे.
नाम जपामध्ये ते सामर्थ्य आहे. कलियुगामध्ये केवळ नामस्मरण आहे. कलियुग केवळ नाम आधारा बस. किंवा कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कारण आयुष्य किती आहे? सत्य त्रेता द्वापार आणि कलियुगामध्ये मात्र 100 वर्ष आयुष्य. कोण जगतं 100 वर्ष? कधी आमची विकेट पडेल सांगता येत नाही. मैबाप कबीर महाराज म्हणतात, क्या जीवन की पकड़ी है आस, हाथों नहीं लिया तेरा ये घास, कब जाएगा पता नहीं मालिक, इसलिए अभिमान क्यों करते हो मेरे नाथ. केव्हाही शरीर सुटेल गॅरंटी नाही. का अभिमान करतोय? ऐका मै बाप, याचा अभिमान कधीच करू नका. लोकांनी नावं ठेवले कोणाला? कुर्मदासाला. पण कुर्मदासाला माहिती होतं, ज्या देवाची मी भक्ती करतो, ज्या देवाचं भजन करतो, तो माझा जगत पिता माझ्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास पाहिजे. सुदामजी भगवंताचे मित्र आहेत. ज्यावेळेस सुदामजीचे चरण रक्ताने माखलेले आहेत, जगाचा बाप हातावरती चरण घेतो, डोळ्यात अश्रू घालतो, पाहतोय रक्तभंबाळ झालेले पाय. पण भगवान सहज विचारतात, कैसे हो सुदाम? सुदाम म्हणतोय, कान्या, तुझ्या सुदामासारखा या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी सुखी नाही. सुखी होता ज्याच्या घरामध्ये अन्नाचा कण नव्हता, तो सुदाम म्हणतो, तुझ्या सुदामासारखा जगाच्या पाठीवरती कोणी दुसरा सुखी नाही. काय झालं? अरे ज्याचे चरण जगाच्या बापाच्या हातामध्ये आहेत, त्याच्यासारखं सुखी असेल? एक छोटंसं मला एक दृष्टांत आठवला, फार गोड. मला इंटरनेटला, मला वाटतं इन्स्टाला मिळालेला, फार गोड आहे. एका पित्याने मुलाला फार शिकवलं. क्लास 1 अधिकारी झाला. मुलगा क्लास 1 अधिकारी झाला, स्वतःची कंपनी खोलली, स्वतःची फॅक्टरी खोलली. मुलाची प्रगती बघून बाबाही फार खुश झाले. पण वडिलांनी विचार केला, त्याच्या बाबांनी विचार केला, माझ्या मुलांनी काय काय प्रगती केली, कसं ऑफिस केलं, जरा बघून तरी या. म्हणून एक दिवसची घटना, ज्या मुलाला शिकवलं, ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं, ते पप्पा, ते पिता, ते वडील त्या मुलाच्या ऑफिसमध्ये गेले. मुलाच्या ऑफिसमध्ये बाबाची एंट्री झाल्यानंतर मुलगा उठून उभा राहिला. मुलाने बाबाला प्रणाम केला आणि बाबाने सांगितलं, बाळा, तुझ्या खुर्चीवर तू बस, मला बसू दे तुझ्या समोर, बसू दे मला तुझ्या समोर, बघू दे माझा मुलगा कसा दिसतोय, ऑफिसर म्हणून, या कंपनीचा मालक म्हणून. मुलगा त्याच्या खुर्चीवरती बसला. बाबा डोळे भरून पाहतोय, डोळ्यात बापाचे अश्रू आले. पण बापाने सहज विचारलं, बाळा, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. बोला बाबा. बाळा, माझा सोपा प्रश्न आहे, मला एक सांग बाबा, या जगाच्या पाठीवर तू भाग्यवान आहेस की मी भाग्यवान आहे? बाळा, आज तू भाग्यवान आहेस की मी भाग्यवान आहे? मुलगा म्हणला, बाबा, मी भाग्यवान. बापाला वाईट वाटलं. बाप म्हणला, मी याला एवढं शिकवलं, एवढं मोठं केलं, हा म्हणतोय कसा, कशामुळे म्हणतोय? मोठ्या प्रेमाने बोला, राधे राधे. बाळा, बोल बाळा, तू भाग्यवान का मी भाग्यवान? बाबा, मी. एवढी मोठी फॅक्टरी झाली बाबा, सर्वस्व झालं, माझं नशीब मोठं बाबा, मी भाग्यवान. बाबाला वाईट वाटलं. बाबा थोडेसे बाहेर आले, ऑफिसच्या बाहेर आले. ऑफिसच्या बाहेर आल्यानंतर मुलाची वाट बघत होते. मुलगाही आला. आता ऐका, मुलगा बाहेर आला, मुलाच्या खांद्यावरती बापाचा हात आहे. मुलगा जवळ येऊन परत म्हणतो, बाळा, एकदा परत मला सांग, मी तुझ्यासाठी काय केलं नाही रे, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, मला परत एकदा सांग, तू भाग्यवान का मी भाग्यवान? मुलगा म्हणला, बाबा, तुम्ही भाग्यवान, तुम्ही. बापाला बरं वाटलं. पण बाबा म्हणला, बाळा,
ऑफिसमध्ये तर तू म्हणलास मी भाग्यवान, आता म्हणतोस तुम्ही भाग्यवान, हे असं कसं? उत्तर आहे का? मुलगा म्हणला, बाबा ऑफिसमध्ये तुम्ही समोर बसला होतात आणि ज्यावेळेस तुम्हाला विचारायचं पाठीमागून आला, माझ्या पाठीवरती माझ्या खांद्यावरती तुम्ही तुमचे दोन्ही हात ठेवले होते, डोक्यावरती हात ठेवला होता, माझ्या खांद्यावरती हात देऊन तुम्ही म्हणत होता, बाळा बोल तू भाग्यवान का मी भाग्यवान? मी म्हणलो मी भाग्यवान. का? अरे ज्याच्या पाठीवरती एका बापाचा हात आहे त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोण असेल? ज्याच्या पाठीमागे बापाचा आधार आहे ना, त्याच्यासारखा भाग्यवान तोच आहे मायबाप. ज्याच्या जीवनातला बापाचा आधार संपला त्याच्यासारखा अभागी तोच आहे. आणि आता जे तुम्ही विचारताय ना बाबा, आता तुम्ही माझ्या समोर आहात, तुमचा हात माझ्या खांद्यावरती नाही ना, तुम्ही माझ्या समोर आहात ना, म्हणून म्हटलं बाबा आता तुम्ही भाग्यवान आहात. कारण प्रत्येक माय म्हणत असते, महेशराव श्यामा हे महत्वाचं आहे, प्रत्येक माय म्हणत असते, बाळा तुला बाबासारखं व्हायचं बरं, बाळा तू बाबासारखा हो, मोठा बन, नाव कमव, बाबाचं नाव रोशन झालं पाहिजे, एवढा मोठा बन, अगदी बाबासारखा बन. लहानपणी मुलगाही म्हणतोय, मलाही माझ्या पप्पासारखं व्हायचंय, मलाही माझ्या पप्पासारखं मोठा अधिकारी बनायचंय, मलाही माझ्या पप्पासारखं मोठं बनायचंय. पण जेव्हा मुलगा मोठा होतो ना, जेव्हा मुलगा मोठा होतो तेव्हा त्याला कळतं जगाच्या पाठीवरती देवाची बरोबरी करणारा अजून जन्माला आला नाही. बाप असतो, मुलगा मुलगा असतो, बाप देव असतो, त्याची काय बरोबरी करणार? म्हणून ऐका मी बाप, देवा या सुदामासारखा दुसरा कोण भाग्यवान असेल? जगाच्या पाठीवर सुदामा सोडून दुसरा कोणी भाग्यवान नाही. कुर्मदास म्हणतात, पांडुरंगा माझ्यासारखा दुसरा कोण भाग्यवान असेल ज्याला जगाच्या बापाची मांडी मिळाली. रामायणामध्ये गोड एक फार गोड कथा आहे. ज्यावेळेस सीता मातेचं हरण होत होतं, जटायू नावाचा एक पक्षी, जिथे माणसाला रक्षण करता आलं नाही तिथे पशूंना कळालं ही जगत जननी आहे. जटायू धावला, रावणाला मारणार. अरे जटायूचं सामर्थ्य मोठं झालं, पण जटायूला रावणाने विचारलं, जटायू तुझा माझा काही संबंध नाही, का मध्ये येतोस? अरे मूर्ख रावणा, सीता ही माझ्या लेकीसारखी आहे, लेकीप्रमाणे, खबरदार जर तिला स्पर्श करशील तर सोड तिला, महान पतिव्रता आहेस, जळून भस्म होशील. दोघा जणांचं युद्ध होतं. जटायू रावणाला जवळजवळ पराभूतच करतो. रावणाच्या लक्षात येतं जटायू काय माझं पुढचं कार्य पूर्ण करू देणार नाही, म्हणून रावण कपटी आहे. रावण कपट करतो. रावण म्हणतो, जटायू तुला रामाची शपथ आहे, बोल तुझं मरण कशात आहे? जटायू म्हणतो, रावणा माझ्या रामाची शपथ घातली ना, खरं ऐक, माझं मरण माझ्या या पंखामध्ये आहे, पण तुलाही तुझ्या महादेवाची शपथ आहे, बोल तुझं मरण कशात आहे? रावण म्हणतो, माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. ते खोटाच आहे शेवट. जे खोटारडे असतात ना ते कधीच खरं बोलू शकत नसतात. ते बायकोची शपथ घालतात, मुलाची शपथ घालतात, आई वडिलाची शपथ घालतात, आणि दिवसात एकदाच नाही हजार वेळा शपथ घेतात. कलियुगामध्ये तर किती शपथ घेतात, या शपथीला काही किंमतच नाही मायबाप. अरे आता बोलतोय, पुढच्या क्षणाला बोलेल की नाही, नो गॅरंटी. काय गॅरंटी आहे? जाता जाता, चालता चालता, जेवता जेवता माणूस घास मुखामध्ये घेतो, मुखामध्ये घेतलेला घास रवंत करतो, फक्त आता गिळायचं आहे, तेवढ्यामध्ये ठसका लागण्याचं निमित्त होतं, एका क्षणात हार्ट फेल होतं. एका क्षणाचा सुद्धा ज्या जीवनाचा भरवसा नसेल, त्या जीवनामध्ये लवकर भगवंताची प्राप्ती करायची असेल, भोलेनाथाची प्राप्ती करायची असेल, तर फक्त आधार आहे नामस्मरण, नामचिंतन. दुसरं साधनच नाही. काही गरज नाही तीर्थयात्रा करण्याची, कुठेच जाण्याची गरज नाही. माझा बेलेश्वरच आपल्या दारामध्ये येईल, बस तेवढी पॉवर, तेवढं भजन पॉवरफुल असावं.